नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. कोकणामधून उद्धव ठाकरे यांच्यासाठी नक्कीच आनंदाची आणि सगळीकडे जल्लोष करणारी महत्त्वाची बातमी. कोकणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जिगरबाज विजय. कोकणात शिंदे सेनेसह नारायण राणे, नितेश राणेंना जबरदस्त धक्का देत उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुसाट प्रचंड मोठी मुसंडी. महाराष्ट्राच्या राजकारणातून या विजयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं असताना नारायण राणे यांना मात्र त्यांच्याच गावात दारुण पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे उद्धव ठाकरेंनी मात्र नारायण राणे आणि नितेश राणे यांना जबरदस्त धक्का दिलाय. मित्रांनो, किती नगरसेवक, कोणकोणते नगराध्यक्ष राणेंचे पडलेत यासह सविस्तर अपडेट आता आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. कोकणात मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचं पुन्हा एकदा प्रचंड मोठं वर्चस्व सिद्ध होताना आपल्याला जाणू लागले. आता बातमी विस्तारामध्ये पाहूया पुढच्या 2 मिनिटांमध्ये. मित्रांनो, कोकण हा पहिल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु लोकसभेला आणि विधानसभेला भारतीय जनता पार्टीने या संपूर्ण गडावरती कब्जा केला होता. काही ठिकाणी शिंदे सेनेचे मंत्री असल्याकारणे या भागात देखील शिंदे सेनेला प्रचंड मोठं यश मिळालं होतं. परंतु आता फिक्स जागा तशाच राहत नाहीत. सगळ्यांचे दिवस बदलत असतात. कोणाची सत्ता येते, कोणाची सत्ता जाते, याचाच आता नवीन अध्याय सुरू झाला असून नारायण राणे आणि नितेश राणे यांना देखील या भागात जबरदस्त धक्का बसल्याचं सध्या आपल्या समोर सगळंच राजकारण अखेर समोर आलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे मात्र इथे काहीच नसताना, आमदार, खासदार आणि मंत्री काही नसताना हा विजय मात्र विचार करायला लावणारा आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये अनपेक्षितरित्या वेगवेगळे निकाल आपल्यासमोर आलेले आपण पाहिलेत. भाजपच्या दिग्गज मंत्र्यांना त्यांच्या गावातच, त्यांच्या घरातच प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तशाच एकनाथ शिंदेंच्या देखील मंत्र्यांना त्यांच्याच गावामध्ये प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. अशातच कोकणामधून सध्या राणे कुटुंबाची देखील डाळ शिजली नसून त्यांच्याच कणकवली या संपूर्ण भागामध्ये, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यामध्ये मात्र नारायण राणेंना मतदारांनी आपला घरचा रस्ता दाखवल्याचं सध्या समोर दिसतंय. कोकणामध्ये सध्या झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खूप चांगलं यश मिळालंय. राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जरी ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं नसलं तर देखील कोकण मात्र आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असल्याचं आपण पाहतोय. श्रीवर्धन असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या प्रचंड राणेंच्या जवळच्या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमल्याने ठाकरेंची ताकद प्रचंड स्वरूपामध्ये वाढल्याचं या भागात आपल्याला जाणवतंय. मित्रांनो, कोकणामध्ये उद्धव ठाकरे विरोधात एकनाथ शिंदेची शिवसेना, कोकणात उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजपा अशी लढाई आपल्याला पाहायला मिळाली. कणकवली या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संदेश पारकर यांचा दमदार विजय झालाय. नारायण राणे, नितेश राणे यांच्या उमेदवाराचा त्यांनी दारुण पराभव करत राणेंना त्यांच्याच गावात, त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये धूळ चारल्यामुळे इथे प्रचंड ताकद ठाकरेंची निर्माण झाली आहे. निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या या नेत्याला सपोर्ट केल्यामुळे इथे राणेंचा पराभव झाल्याची चर्चा या भागात सुरू झाली आहे. श्रीवर्धन नगराध्यक्षपदामध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले यांचा दमदार आणि अतिशय विक्रमी मतांनी विजय झाला आहे. नगरपालिका अध्यक्ष, नगरसेवक या सगळ्याच बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंनी या तालुक्यांमध्ये आपला वर्चस्व कायम ठेवत शिंदे सेनेला धोळप्रचार दिलाय. त्याचवेळी मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नारायण राणे आणि नितेश राणे ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवरती खालच्या शब्दामध्ये टीका करतात, त्यांना तशाच प्रकारे मतदारांनी आपला घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा या निवडणुकीवरून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आपण राजकारणामध्ये आहोत, आपण समाजकारणामध्ये आहोत. महाराष्ट्राची संस्कृती तशी नाहीये असं म्हणत लोकांनी आपल्या मतदान पेटीमधूनच सध्या नारायण राणेंना ही चपराक लावल्याचं सध्या कोकणामध्ये चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंना या विजयाचा फायदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी खूप मोठा फायदा होईल. त्यावेळी मुंबईत मात्र ठाकरेंची शिवसेना जिगरबाजपणे जिंकेल असंही सध्या बोललं जात आहे. मित्रांनो, हा विजय उद्धव ठाकरेंनी सामान्य शिवसैनिकांचा असल्याचं प्रतिक्रिया दिली आहे.
मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या.